एक सांगू का, आज की नाही आपण मिरचीचं आणि लिंबाचं असं चटपटीत लोणचं बनवणार आहोत. लोणचं बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत. ही पोपटी जी मिरची दिसते ती जास्त तिखट नसते आणि जी डार्क हिरव्या रंगाची मिरची आहे ती तिखट असते. त्यामुळे दोन्ही मिरच्या मी समप्रमाणात घेतल्या आहेत. सोबतच लिंबू आणि आलं सुद्धा घेतलं आहे. हे सगळं मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेलं आहे. पण पुन्हा चिरण्याआधी मी पुन्हा जरा कपड्याने स्वच्छ पुसून घेतले आहे. तुम्ही सुद्धा असं ते स्वच्छ पुसून घ्या. आलं तर अगदी धुताना नीटनेटकं धुवायचं आहे, कारण आल्यामध्ये कुठे कुठे माती जाऊन बसलेली असते. त्यामुळे आलं अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं. अशा प्रकारे मी हे सगळं स्वच्छ धुवून वाळवून पुसून घेतलेलं आहे. आता आपल्याला ना या मिरच्यांचे तुकडे करण्याआधी त्यामध्ये उभी चीर द्यायची आहे. सगळ्या मिरच्यांना आपल्याला असा उभी चीर द्यायची आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण लिंबाचा आंबटपणा जो आहे ना तो आणि मिठाचा खारटपणा हा सगळा त्या मिरच्यांच्या पोटात आतमध्ये चांगला मुरतो आणि मग ती मुरलेली मिरचीचं लोणचं खायला चांगलं लागतं. शिवाय ते लोणचं नासतही नाही, खराबही होत नाही. नाही ते मिरच्या उगाच आतमध्ये सडतात लवकर, बुरशी येते. मग अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना आपण छेद देऊन घ्यायचा आहे आणि मग त्यांचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहे. तुकडे करताना सुद्धा मिरच्या अशा तिरक्या कापायच्या आहेत, एकदम सरळ आडव्या नाही. पहा मी कशा अशा थोडा तिरका कट देते आहे. अशा प्रकारे आपल्याला त्या तिरक्या कापायच्या आहेत. ते दिसायलाही छान दिसतं. अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या छान तुकडे करून झालेले आहेत. आता आपण आलं सुद्धा असंच चिरण्या अगोदर सोलून घ्यायचं आहे. आल्याचं साल हे काही तेलामध्ये मुरत नाही, त्याच्यामुळे आल्याचं साल सोलून घ्यायचं आहे आणि आल्याचे अगदी चपटे चपटे बारीक पातळ तुकडे करायचे. कारण मिरचीपेक्षा लिंबापेक्षा आलं हे कडक असतं, म्हणून मग आलं थोडं पातळ आणि छोटे तुकडे करून घ्यायचे. आता हे आल्याचे तुकडे सुद्धा आपले करून झालेले आहेत. आता आपलं अद्रक आणि मिरच्या कापून झालेल्या आहेत. तर लिंबू सुद्धा आपण कापून घ्यायचं आहे. लोणच्यासाठी लिंब घेताना ना अशी पातळ सालीचीच लिंब घ्यायची, कारण की ह्या पातळ सालीची लिंबाचं लोणचं ना जास्त दिवस टिकतं. जाड सालीचं लिंबाचं लोणचं टिकत नाही आणि हे लोणचं पटकन मुरतं सुद्धा. आता लिंब चिरल्यावर त्याच्यातून बिया सगळ्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 लिंब आपण बाजूला ठेवायची आहेत. त्याचा रस घ्यायचा आहे लोणच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि शक्यतो बी जाऊ द्यायची नाही लोणच्यामध्ये, कारण बी कशी कडू असते. आता या ठिकाणी आपल्याला लोणच्यासाठी मी मसाले घेतलेले आहे. त्यामध्ये मी 2 चमचे बडीशेप आणि 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरं घेतलं आहे. मी मेथी दाणे नाही घेतले, कारण कदाचित कधी कधी काय होतं थोडासा कडसरपणा येतो. मला आवडत नाही मेथी दाणे, त्यामुळे मी लिंबाच्या लोणच्यामध्ये मेथी दाणे नाही घेतले. तर बडीशेप जास्त घेते, म्हणजे कशी चव येते, टेस्ट चांगली लागते बडीशेपमुळे. मग असे धने जिरे आणि बडीशेप आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. आता एक महत्त्वाची टीप आहे बरं का. लोणचं नासण्याची अनेक कारणं असतात. त्यापैकीच एक कारण म्हणजे आपण जे मीठ वापरतो ना त्या मिठाला कधी कधी दमटपणा, ओलसरपणा असतो आणि तो आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे सुद्धा लोणच्याला बुरशी येऊ शकते. तर तवा गरम असतानाच आपल्याला गॅस बंद करून त्यावर हे मीठ टाकायचं आहे. मीठ भाजायचं नाहीये, पण गरम तव्यावर टाकायचं आहे. ते छानपैकी गरम होतं आणि त्यामध्येच मी अर्धी वाटी मोहरीची डाळ टाकली आहे. कारण की मोहरीची डाळ अशी भाजायला गेलं ना तर ती लगेच जळते आणि मग लोणच्याची सगळी चव बिघडते आणि एक कडूपणा येतो. त्यामुळे ती भाजताना फार सांभाळून भाजावी लागते. त्यापेक्षा ती जर अशी गरम गरम मिठामध्ये टाकली ना की ती छान सगळ्या बाजूने सारखी भाजून निघते. तर अशा प्रकारे आपलं मीठ आणि मोहरीची डाळ भाजून झालेली आहे. एका छोट्याशा पातेल्यामध्ये 1 वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे
आणि ते थंड होण्यासाठी ठेवलं आहे. इकडे हे भाजलेले धने, जिरे आणि बडीशेप हा मसाला आपल्याला दरदरीत असा जाडसर वाटून घ्यायचा आहे. खूप बारीक नाही करायचा आहे. तर हा मसाला सुद्धा आपला वाटून झाला आहे. आता आपल्याला ते मिठाबरोबर जी आपण डाळ भाजली होती मोहरीची ती सुद्धा आपल्याला वाटून घ्यायची आहे. ती सुद्धा जास्त बारीक नाही वाटायची, जाडसरच वाटायचं आहे. आता हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आहे. त्यामध्ये आपण 2 लिंब बाजूला ठेवली होती ती पिळून घ्यायचा आहे तो रस आणि हे सर्व एकत्र हलवून घ्यायचं आहे. म्हणजे लिंबाचा रस छानपैकी आत्ताच सगळीकडे लागून जाईल. मग हा वाटलेला मसाला त्यामध्ये टाकला आहे. सर्व मसाला त्यामध्ये टाकून पुन्हा 2 चमचे मिरची पावडर सुद्धा टाकली आहे आणि हे सर्व आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे. मस्त एकजीव करून 10 मिनिटं आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे याला थोडंसं पाणी सुटेल. आपल्याला हळद टाकायची राहिली होती ती सुद्धा आपण आता टाकून घेतली आहे आणि पुन्हा चांगलं हलवून एकजीव केलं आहे आणि 10 मिनिटं ठेवलं आहे बाजूला. हे अशा प्रकारे आपल्या लिंबाचं लोणचं झालेलं आहे. आपण याला मसाला लावून ठेवला होता 10 मिनिटं. आता याला हळूहळू पाणी सुटायला लागलं आहे. तर आता आपण हे बरणीमध्ये भरून घेऊया. बरणी सुद्धा आपण ही काचेची स्वच्छ धुवून घेतलेली आहे, वाळवलेली आहे उन्हामध्ये आणि ही छानपैकी वाळलेली आहे ही बरणी आता. आणि मग अशा स्वच्छ बरणीमध्ये आपल्याला लिंबाचं लोणचं भरून ठेवायचं आहे. तेल अगदी थंड झाले ना याची खात्री करून घ्यायची, कारण साधं कोमट तेल सुद्धा यात घालायचं नाही, नाही तर लोणचं खराब होईल. तर आपण खात्री करून घेतलेली आहे की तेल थंड झालं आहे आणि मगच तेल टाकले आहे आणि हे आपलं असं पौष्टिक लिंबाचं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. पचनक्रियेसाठी अतिशय उपयुक्त आणि तोंडाला चव येण्यासाठी सुद्धा फार उपयोगी असं हे लोणचं आहे. तर तुम्ही सुद्धा हे असं लोणचं बनवून पहा.